शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीचे ऐरोली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार एम के मडवी यांचा जाहीरनामा जो आहे तो आज प्रसिद्ध झालेला आहे। आपल्याबरोबर एम के मडवी सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल? जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, काय महत्त्वाच्या गोष्टी या जाहीरनाम्यातून आपण नागरिकांसाठी देत आहात? बघा, महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख, शिवसेना पक्षच्या माध्यमातून मी या ठिकाणी मशाल निशाणीवर या ठिकाणी उमेदवारी लढत असताना आमचा जाहीरनामा आणि त्याच्याबरोबर कार्य अहवाल ह्या ठिकाणी हा प्रसिद्ध करताना आम्ही भूमिपुत्र, शहरी विभाग आणि झोपडपट्टी विभाग यासाठी जे आमचा या ठिकाणी कार्य अहवाल आहे, जे काम आहे ते या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध केलेलं आहे। मग त्या माध्यमातून आम्ही नगरसेवक असताना मी केलेली कामं, त्याचबरोबर या शहराला जी गेली 25 वर्षामध्ये जी एक हाती सत्ता असणाऱ्या लोकांनी ज्या नवीन पिढीला जे काही दिले नाही, त्या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, आम्ही आमच्या या कार्य अहवालामध्ये, वचननाम्यामध्ये सामाजिक, त्याचबरोबर रोजगार, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य आणि त्याचबरोबर नागरी सुविधा या सर्व या ठिकाणी देण्याचा आम्ही या ठिकाणी आमच्या कार्य अहवालामध्ये आणि वचननाम्यामध्ये दिलेलं आहे। त्याच्यातलं एक ठळक असं सांगू इच्छितो की आमच्या भूमिपुत्रांचे गरजेपोटी बांधलेली घरं आणि त्याचबरोबर त्यांना ज्या काही सुविधा नाही मिळाल्या आहेत, त्याचबरोबर आमच्या भूमिपुत्रांच्या प्रत्येक गावाला त्या ठिकाणी मैदान हे उपलब्ध करून देणं आणि ज्या काही सुविधा आहेत, जे काही पाण्याची अडचण आहेत त्या त्या ठिकाणी द्यायच्या आहेत। शहरी विभागासाठी सर्वात मोठा आता प्रश्न आहे तो पाण्याचा, पार्किंग आणि त्याचबरोबर शैक्षणिक ह्या सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत। त्याचबरोबर झोपडपट्टी विभागाला जे आमचे झोपडपट्टी विभागामध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांची जी घरं आहेत ती त्यांना परमनंट करायची आहेत। त्याचबरोबर त्यांना झोपडपट्टी विभागाला CBSE बोर्ड, इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे शहरी झोपडपट्टी विभाग आणि त्याचबरोबर गावगावठणमध्ये द्यायचे आहेत। तिथे झोपडपट्टी विभागाला पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम्स आहे, त्यांनाही त्या ठिकाणी 24 तास पाणी देण्याचा आमच्या त्या ठिकाणी मानस आहे। ह्या सगळ्या सुविधा देत असताना त्याचबरोबर पर्यावरण सर्वात महत्त्वाचं, येणाऱ्या भविष्यात पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आम्ही या ठिकाणी आमच्या कार्य अहवालाने वचननामामध्ये दिलं की आम्ही कमीत कमी दर वर्षाला 30,000 ऐरोली विधानसभेमध्ये झाडं लावण्याचा या ठिकाणी मानस ठेवलेला आहे। आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्त्वाचं की गेल्या 14 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये जे आमच्या नवी मुंबईमध्ये जी इंडस्ट्रियल एरिया आहे ही आशिया खंडामध्ये सर्वात मोठी इंडस्ट्रियल असताना आज आमच्या या ठिकाणी तरुण तरुणींना रोजगार नाही आहे, तो रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आमच्या अजेंड्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याचबरोबर आमच्या महिलांसाठी त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी प्रत्येक ऐरोली विधानसभेमध्ये प्रत्येक नोडमध्ये एक सक्षमी केंद्र त्या ठिकाणी तयार करून महिला भगिनींना रोजगार उपलब्ध करण्याचा त्या ठिकाणी मानस आहे। अशा पद्धतीने आमचा अजेंडा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की ऐरोली विधानसभेमध्ये मतदार राजा नवीन चेहरा पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि त्या लोकांनी थांबलेलं आहे माझ्या मतदार राजाने की आम्हाला यावेळेस ऐरोली विधानसभेमध्ये एम के मडवीसारखा महाविकास आघाडीचा मशाल निशाणीचा चेहरा पाहिजे आणि येत्या 20 तारखेला मशाल चिन्हाचा बटन दाबून 23 तारखेला एम के मडवीला या ठिकाणी आपला सेवक म्हणून निवडून देतील याची मला पूर्ण खात्री आहे। आपल्याला रिस्पॉन्स कशा प्रकारे भेटतोय रॅलीमध्ये इतरत्र, आणि महाविकास आघाडीचे इतर जे घटक पक्ष आहेत ते देखील आता हळूहळू आपल्यासोबत त्यांचे नेते जे आहेत ते येताना पाहायला मिळतात, कशा प्रकारे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे, काय सांगा? चांगल्या प्रकारे या ठिकाणी रिस्पॉन्स आहे। सर्व जाती धर्माची लोक या ठिकाणी माझ्याबरोबर जोडली गेलेली आहेत आणि हे जोडत असताना मी अभिमानाने सांगू इच्छितो की जे काही समोरचे उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी धनशक्ती वापरत आहेत। माझी धनशक्ती विरुद्ध निष्ठावंताची लढाई आहे आणि नुसती धनशक्ती वापरत नाही तर जे काही चांगले कार्यकर्ते आहेत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांना दमदाटी करून त्या ठिकाणी घाबरवण्याचे प्रयत्न करत आहेत। म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी आणि आम्ही सर्वांनी खूप वेगळ्या प्रकारे आमचा प्रचार चालू आहे। जसं आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक लढाई लढताना गनिमी कावा ज्या पद्धतीने वापरला होता त्या पद्धतीने आमच्या गनिमी काव्याच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे। जो कोणी ओपनली येतोय त्यांना रात्रीच्या टायमाला
रात्री 2 वाजता 2 वाजता जाऊन धमकावला जातो, नाहीतर मग त्याला आमिष दिला जातो आणि मग त्याला प्रचारापासून किंवा या निवडणुकीपासून परावृत्त केला जातो. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी संविधान दिलं आहे आणि लोकशाहीमध्ये निवडणुका होत असताना सगळ्यांना मुक्त असा या ठिकाणी प्रचार करता आला पाहिजे, मुक्त असा मतदान करायला पाहिजे. पण जे धनदांडगे आहेत, ज्यांचा बॅकग्राऊंड चारित्र्य आपण त्या ठिकाणी जर पाहिलं की ही लोक यांना रिस्पॉन्स मिळत नाही म्हणून लोकांना रात्री अपरात्र जाऊन धमकावून प्रचार करू देत नाही. पण आम्ही त्या ठिकाणी अलर्ट झालेलो आहे आणि अलर्ट होऊन त्या ठिकाणी आमचा प्रचार गनिमी सुरू आहे आणि जनतेचा पूर्णपणे मला पाठिंबा मिळतो. प्लस गनिमी काव्याद्वारे हा जो प्रचार आहे तो महाविकास आघाडीचा सुरू असल्याचं या ठिकाणी एम.के. मडवी यांनी सांगितलेलं आहे. प्रचार जो जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे त्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न जो आहे तो एम.के. मडवी यांनी या ठिकाणी केलेला पाहायला मिळतोय. सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.